नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या प्रश्नाचा आपण अभ्यास करत आहोत. मागील काही तासिकांमध्ये आपण समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क या सर्व हक्कांचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. आज आपण जो काही शेवटचा हक्क आहे तो म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क, कलम 32 ते 35 या हक्काच्या बाबतीत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांचे जे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्या संरक्षणासाठी या 32व्या कलमाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडे दाद मागून या आपल्या अधिकारांवरती होणाऱ्या आक्रमणापासून एक बचाव करता येतो. कारण भारतीय नागरिकांना हे मूलभूत अधिकार दिलेले आहे, परंतु त्याची जाणीव भारतीय अधिकाऱ्यांना पुरेपूर नव्हती. या अधिकारांचा ते कदाचित काही व्यक्ती दुरुपयोग करू शकतील, त्यामुळे त्यांना नुसता अधिकार देऊन उपयोग नाही, तर त्यांना त्या अधिकारांचं संरक्षण सुद्धा देणं गरजेचं आहे. म्हणूनच या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला हा घटनात्मक अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही यावरील न्यायालयांवरती सोपवण्यात आलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीने ह्या उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या अधिकारांवरती होणाऱ्या आक्रमणांसंदर्भात संरक्षणासाठी काही अर्ज केला असेल, तर त्या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे पुढील 5 प्रकारचे आदेश काढून त्या संबंधित व्यक्तीला संरक्षण हे देऊ शकते. त्यामध्ये पहिला आदेश आहे तो म्हणजे बंदी प्रात्यक्षिकरण. याला हेबियस कॉर्पस असेही म्हणतात. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जर बेकायदेशीर अटक करून ठेवलं असेल तर त्या व्यक्तीला किंवा तिच्या मित्राला किंवा त्या व्यक्तीचे जे काही नातेवाईक असतील त्यांना न्यायालयाकडे घटनात्मक अर्ज दाखल करता येत असतो. यालाच बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकार असं म्हटलं जातं. असा अर्ज न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालय ज्यांनी त्यास अटक करून ठेवले आहे त्यांना बोलावते. नंतर दोन्ही बाजूंचा विचार करून जर अटक बेकायदा असेल तर त्या निरपराध व्यक्तीला सोडून देते. हा बंदी प्रत्यक्षीकरणाचा हा अधिकार, त्याला जे हेबियस कॉर्पस हा शब्द प्रयोग केलेला आहे, हा एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो की शरीराने हजर राहा असा अर्थ आहे. म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत कोर्टासमोर हजर करून त्याला अटकेचे कारण द्यावे लागते. आणि जर ही विनाकारण अटक केली असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला अटकेपासून मुक्त करण्याचा आदेश हे न्यायालय देऊ शकतं. जर बेकायदेशीर ही कधी जर पोलिसांनी किंवा राज्यसंस्थेने सत्तेचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना जर अटकेत ठेवला असेल तर यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या अधिकाराचा वापर केला जातो. याबरोबरच परमादेश, एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था किंवा सरकारी अधिकारी आपल्या कर्तव्यांचे पालन जर करत नसेल, त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल किंवा मूलभूत हक्कांवर आक्रमण होत असेल तर ती व्यक्ती न्यायालयाकडे अर्ज करते. अशा वेळी न्यायालय तो अर्ज स्वीकारून त्या व्यक्तीवरील अन्याय ताबडतोब नाहीसा करावा असा आदेश देत असते. त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला तो संदर्भात आदेश हा देते. यालाच परमादेश असे म्हणतात किंवा याला महादेश असे सुद्धा म्हटले जाते. यानंतर 3 नंबरचा आदेश आहे प्रतिषेध किंवा याला बंदी हुकूम असंही म्हटलं जातं. एखादा खटला जर कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू असताना काही अनियमित कारणांनी त्या संदर्भात निर्णय घेणे योग्य वाटत नसल्यास किंवा कनिष्ठ न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकार नसेल तर त्या खटल्याची सुनावणी किंवा कामकाज थांबवण्याविषयी उच्च न्यायालयाकडे अर्ज करता येतो.
मग हा अर्ज जर मंजूर झाला तर उच्च न्यायालय प्रतिषेध आदेश काढून किंवा प्रतिषेध लेख काढून कनिष्ठ न्यायालयातील त्या खटल्याचे कामकाज थांबवू शकते. कनिष्ठ न्यायालय जर अशा प्रतिषेध आदेशाची उपेक्षा करीत असेल तर न्यायालयाची बेअदबी किंवा न्यायालयाचा अवमान झाल्याचा गुन्हा मानला जातो. सामान्यतः कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्रापुरतीच कार्य करावे हा प्रतिषेधाचा उद्देश असतो. तर हे कनिष्ठ दर्जाचे जे न्यायालय असतात, जिल्हा न्यायालय असेल, जिल्हा सत्र न्यायाधीश, दिवाण न्यायालय, तालुक्याच्या ठिकाणी असलेले, तर यांनी जर आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जर काही खटले दाखल केले असतील आणि ते दाखल करून घेण्याचा त्यांना अधिकार नाही आहे, तर अशा वेळेस संबंधित व्यक्ती उच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल करू शकते आणि त्याची सत्यता पडताळून उच्च न्यायालय त्या संदर्भात आदेश देऊ शकते की या खटल्याचं कामकाज थांबवण्यात यावे. आणि जर त्या कनिष्ठ न्यायालयाने हा आदेश मानला नाही तर त्या कनिष्ठ न्यायालयाने जे सर्व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे असं समजलं जातं. त्यानुसार त्यांना काही कारवाई आहे ती पुढील कारवाई ते करू शकतात. त्यानंतर अधिकार पृच्छा हाही एक संरक्षण मिळवण्याचा मार्ग आहे. यामध्ये शासकीय किंवा सार्वजनिक पदावर अधिकार नसताना जर एखादी व्यक्ती ते पद भूषवित असेल तर त्याविरुद्ध व्यक्तीला अर्ज करता येतो. अशावेळी अर्जदार व्यक्तीचा त्या पदाशी हितसंबंध असला पाहिजे आणि ते पद कायमस्वरूपी असून ते प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला कोणाच्याही इच्छेने काढून टाकता येत नाही अशी स्थिती असली पाहिजे. असा अर्ज मंजूर करून ती व्यक्ती त्या पदाला अपात्र आहे असे दिसून आले तर न्यायालय अधिकार पृच्छा करते, म्हणजे विचारणा करते की आपण कोणत्या कायद्यानुसार अधिकार पदावर आहात. अशी विचारणा न्यायालय त्या व्यक्तीला करते. खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांच्या बाबतीत अधिकार पृच्छेचा अर्ज दाखल करता येत नाही. न्यायाधीश, विधिमंडळाचा सभापती, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी इत्यादींच्या बाबतीत अधिकार पृच्छेचा अर्ज करता येतो. त्यानंतर उत्प्रेषण. जेव्हा एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असताना तो चालविला जातो तेव्हा वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला आदेश काढून त्या खटल्याची सर्व कागदपत्रे, पुरावे वरिष्ठ न्यायालयाकडे पाठवून द्यावीत अशी आज्ञा करते. यालाच उत्प्रेषण किंवा प्राकर्षण असे म्हणतात. असा आदेश काढून कनिष्ठ न्यायालयाकडून आलेल्या कागदपत्रांच्या व पुराव्यांच्या आधारे वरिष्ठ न्यायालय त्या खटल्याचा निर्णय देऊ शकते. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रतिषेध आणि उत्प्रेषण या दोन्हीमध्ये उच्च न्यायालय आदेश काढतं की जो काही निर्णय असेल, जो काही खटला चालत असेल कनिष्ठ न्यायालयामध्ये तर तो थांबवण्यात यावा. मग दोघांमध्ये फरक काय आहे तर हे पण बघणं गरजेचं आहे. प्रतिषेध हा एक प्राथमिक स्वरूपामध्ये कनिष्ठ न्यायालय कोणती कृती करू नये असा देणारा आदेश आहे. म्हणजे तुम्ही फक्त कृती थांबवा. आणि उत्प्रेषणमध्ये काय आहे की ती कृती थांबवून ते कागदपत्रे आमच्याकडे द्या, हा बदल आहे. म्हणजे प्रतिषेध ही प्रायमरी स्टेज आहे, फक्त थांबवण्याचा अधिकार देते. ती कागदपत्रे ही मागवण्याचा अधिकार हा उत्प्रेषणनुसार आहे. मग अशा पद्धतीने हे वरील 5 प्रकारच्या ह्या घटनात्मक उपायांचा अवलंबन करून नागरिकांच्या या मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले जाते. म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार पृच्छा, उत्प्रेषण ही जी काही 5 माध्यमे आहेत किंवा 5 प्रकारची जी काही आयुधे आहेत याचा वापर करून संबंधित व्यक्तीला, अन्याय झालेल्या व्यक्तीला, व्यक्ती समूहाला या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं जात नाही. या कलम 32चा वापर करून आपण या मूलभूत अधिकारांपासून होणाऱ्या आक्रमणापासून वाचवू शकतो. ह्यावरील जे काही 5 कलम आहे तर यांच्यामध्ये हा जे काही 32वा कलम आहे तर ही कलम एक घटनात्मक उपाययोजनेचा हा जो अधिकार आहे हा एक राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे.
असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटना निर्मितीच्या वेळेस नमूद केलेलं होतं. धन्यवाद. या लेक्चरला आपण मूलभूत हक्कांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. तर यातील पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. म्हणजे मूलभूत अधिकारांचं कलम 12 ते 35 मध्ये या मूलभूत अधिकाराच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या अतिशय सविस्तरपणे या देण्यात आलेल्या आहे. त्याबरोबरच अंधानुकरण नाही, म्हणजे भारतीय राज्यघटनेने इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून कोणते मूलभूत अधिकार भारतीय जनतेसाठी सोयीचे असतील याचा विचार केला व त्यानुसारच मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला. यामध्ये मग इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या अशा विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. मग कोणत्याही देशाचं राज्यघटनेचं अशी ॲज इट इज म्हणजे जशाचं तसा उचललेला नाही आहे, त्याचे काही आंदोलनीकरण केलेलं नाही आहे. हे एक भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचं वैशिष्ट्य आहे. त्याबरोबरच हे अधिकार जे आहेत हे बंधनकारक आहेत, हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमधील हे जे काही मूलभूत अधिकार नमूद करण्यात आलेले आहे ते सर्व संस्थांना बंधनकारक आहे. ते केंद्र सरकार, घटक राज्य सरकार, जिल्हा मंडळे असेल किंवा जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व संस्थांवरती मूलभूत अधिकारांची तसेच या हक्कांची जोपासना करण्यासाठी ही काही बंधने घालण्यात आलेली आहेत. त्यानंतर न्यायालयीन संरक्षण देण्यात आले आहे. मागाशी आपण बघितलेलं होतं की या 32व्या कलमामध्ये नमूद करण्यात आलं आहे की व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरती प्रतिबंध आणले गेले तर प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपृच्छा, उत्प्रेषण या 5 मार्गांचा वापर करून संबंधित व्यक्ती आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवारण करू शकते. त्यामध्ये उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय या संदर्भात महत्त्वाची मदत, कायदेशीर मदत व्यक्तीला करत असते. त्यानंतर परकीय नागरिकांचा विचार केलेला नाही. हे जे काही मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे ते भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. भारतात राहणाऱ्या जन्म झालेल्या नागरिकांना इथं देण्यात आलेले आहे. त्यामध्ये मी संघटना स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, शैक्षणिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य हे जे काही हक्क आहे हे फक्त भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहे. परकीय नागरिकांना असे हक्क दिलेले नाही. हे या ठिकाणी लक्षात घेणं, विचारात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये ही आपण अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.